आहे एलवन जुगाई संघ। एलवन जुगाई संघ आपला 12वा खेळाडू दोन्ही संघाला दिव्य विजयाच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या शुभेच्छा। गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो एक युवा खेळाडू, एक अपकमिंग रायझिंग स्टार सुबोध। स्ट्रायकिंग एंडला आरकेसीजी चिखलवाडी संघाचा वंडर बॉय, शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची रणमशीन सुशांत आपे सोबत रिवर्सचा बादशाह आपण पाहिले गेलं तर सुहास खेतल। नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय दोन्ही संघांना दिव्य विजयाच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या शुभेच्छा। 3-1 लेट्स प्ले। फुल टॉच इनफिल्ड खेळाडूच्या वरून चेंडू निघून चाललाय। पहिल्या चेंडूवर पुरेपूर समाचार आलाय, हा दर्जेदार स्ट्रोक चौकार। चौकाराच्या मदतीने इथे मात्र सुरुवात केली आरकेसीजी चिखलवाडी संघाने। लाजवाब सुरुवात आपल्याला पाहायला मिळते पहिल्या चेंडूवर। नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू, बॅकची लिडिंग एज। गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल, कमबॅक केलंय, पुनरागमन करून दिले आपल्या संघाला। सिंगल झाले एक्झिक्यूट। सिंगलच्या मदतीने आपण पाहिलं गेलं तर धावफलक जाऊन पोहोचतोय 5 या धावसंख्येवर। स्ट्रायकिंग एंडला आपण पाहिलं गेलं तर त्या फलंदाजाकडे रिव्हर्सचा फटके खेळण्याची क्षमता आहे असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं गेलं तर सुहास केतल संघाचा संघनायक दिशादर्शक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय पहिला चेंडू फेस करताना। यावेळेस फटका फसला इनफिल्ड खेळाडूच्या वरून, नक्की चेंडू ट्रॅव्हल झाला। पुन्हा एकदा वन बाउंड सीमारेषेच्या बाहेर मिळतोय सुहासच्या बॅट मधून आणि मोठा फटका चौकार। यस स्वप्नील वनागडे साहेब आपण या, आपण आज मॅन ऑफ द मॅचचा मानकरी। यस मी विनंती करतो सन्माननीय आदरणीय लक्ष्मणजी वरेकर साहेब आपण या, आपल्या शुभ हस्ते आपण देणार आहोत मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार। त्या बॅट मधून तब्बल विजयी खेळ आपल्याला पाहायला मिळेल, चौकार आणि षटकारांची आतिषबाजी। स्वप्नील दादा वनागडे ठरलेत मॅन ऑफ द मॅच। केतल फॅशन स्टुडिओच्या माध्यमातून ब्युटिफुल टी शर्ट आपल्याला पाहतो। यावेळेस रिव्हर्सचा अटेम्प्ट, डॉट चेंडू येतोय। 9 धावा धावफलकावर लागतायत। यस पुढील स्पर्धेतील अर्थातच आयपीएसआय स्पोर्ट्स वनागडे आयोजित आयपीएसआय चषक 2026 चे लॉट्स या ठिकाणी पाडले जातील। सहभागी सर्व संघनायकांना विनंती असेल आपण व्यासपीठावर या। यावेळेस दिशा दिली गॅप मध्ये आहे, आउटफील्ड थोडीशी स्लो जरूर झाली आहे। दुसऱ्या धावेचा आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? 2च धावेवर इथे मात्र समाधान मानावं लागेल। या 2 धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल 11 या धावसंख्येवर। पहिलं षटक आपण इथे मात्र मार्गस्थ आहे, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आपण पाहिलं गेलं तर 2 खेळाडू आपल्याला नक्कीच 30 यार्ड सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतात। एक मिड विकेट आणि एक लॉंग ऑन नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय, आणि त्याच दिशेने गोलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळते। रिव्हर्सचा अटेम्प्ट, यावेळेस लॉंग शॉट बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय, सीमारेषेच्या बाहेर मिळतोय हा दर्जेदार स्ट्रोक चौकार।
15 धावा धावपलकावर लागतायत बिनबाद 15 अशी स्थिती RKC चिखलवाडी संघाची आपल्याला पाहायला मिळते। नवीन गोलंदाजी मार्कवर अजय कांबळे आपल्याला पाहायला मिळतात दुसऱ्या षटकामध्ये। यस ARC बुरबाल संघ आपला एक प्रतिनिधी पाठवा या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन आपल्याला नक्कीच सन्मानित केलं जाईल। यावेळेस फटका चांगला आहे डीप मध्ये प्रोटेक्शन आहे जरूर आणि क्या बात आहे कमालीचा झेल आपल्याला पाहायला मिळतो। विकेट होईल पतन धक्का क्रमांक पहिला लागतोय तो इथे मात्र RKC चिखलवाडी संघाला सुशांत हप्पे इथे माघारी परतताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळते। यस नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय दिनेश खेदल नॅट नंबर 3 वर। पहिल्या चेंडूवर इथे मात्र विकेट अर्जित केली दुसऱ्या नंतर मात्र ऑन साइडला विकेट करण्याचा प्रयत्न इनबिट खेळाडूंच्या वरून चेंडू ट्रॅव्हल झाला सिंगल झाले सिंगलच्या डबल मध्ये कन्वर्ट केलंय आणि 2 धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतोय 17 या धावसंख्येवर। दुसरं षटक मार्गस्थ आहे अगदी यजमान विपक्ष पाहुणे हा सामना अखेच आपल्याला पाहायला मिळतोय। ते मात्र काय करतंय वाईट घोषित केलाय पंचांनी अवांतर धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचतो तब्बल 18 या धावसंख्येवर 18 ऑन स्कोरबोर्ड लॉस ऑफ 1 विकेट्स RKC चिखलवाडी संघ। अगदी या सुशांतला मात्र पहिल्या चेंडूवर माघारी पाठवलंय अजय यांनी। नेक्स्ट बॉल खोलवर टप्प्याचा चेंडू स्वतःच्या फॉलोअर मध्ये चांगला गॅदर नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय सिंगल झाले एक्झिक्यूट 19 धावा धावफलकावर लागतात। यावेळेस फटका चांगला आहे नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल जरूर झाला सिंगल आणि डबल मध्ये कन्वर्ट क्या बात आहे कमालीचं रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांमध्ये 2 धावा पूर्ण करतात आणि धावफलक जाऊन पोहोचतो तब्बल 21 या धावसंख्येवर 21 ऑन स्कोरबोर्ड। दुसरं षटक मार्गस्थ आहे अजूनही पाहिलं गेलं तर अजय पुन्हा एकदा सज्ज होत आहे। यावेळेस स्विंग अँड मिस डॉट बॉल काउंट केला जातोय 2 षटकांचा वाजवी खेळ या ठिकाणी संपतोय। माफ करा एक चेंडू शिल्लक असेल या सामन्या षटकामधील। नजाकत बरा नक्कीच फटका आपल्याला पाहायला मिळतो दिशा देण्याचा प्रयत्न सुहास यांचा राहिला सिंगल झाले एक्झिक्यूट शेवटच्या चेंडूवर इथे मात्र सिंगल आली आहे आणि 2 षटकाचा खेळ देखील संपलाय। धावफलकावर धावा लागले 22 2 षटका अखेरीस 1 बाद 22 अशी स्थिती RKC चिखलवाडी संघाची आपल्याला पाहायला मिळते। चला स्पीडअप घ्या मित्रांनो जवळजवळ 9 मिनिटांचा खेळ या ठिकाणी संपलाय। यवन जुगाई संघ जास्तीचा वेळ आपण घेऊ नका अजून भरपूर सामने आपल्याला खेळवायचे आहेत याचा अनुषंगाने थोडंसं स्पीडअप करा मित्रांनो। आलोक नवीन गोलंदाजी मार्कवर तिसऱ्या षटकामध्ये आलोक येत आहेत। नेक्स्ट मॅच नक्कीच
टॉच केला जाईल आरसीसी गवळेवाडी आणि केरले स्पोर्ट्स केरले या संघाच्या मध्ये। यावेळेस क्या बात आहे, कमालीचा फटका डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन क्लिअर करत पहिल्या चेंडूवर समाचार गोलंदाजाचा आपल्याला पाहायला मिळतोय। आलाय षटकार। नेक्स्ट मॅच इन ऍक्शन मध्ये आरसीसी गवळेवाडी आणि त्यांना फाईट करतील केरले स्पोर्ट्स केरले। दोन्ही संघाच्या संघ नायकांनी विनंती असेल इनिंग ब्रेक मध्ये या ठिकाणी नाणेफेकीसाठी या। पहिला कॉल असेल आपल्याला, तिसरं षटक मार्गस्थ आहे। पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर पुरेपूर समाचार गोलंदाजाचा आपल्याला पाहायला मिळतोय। यावेळी देखील फटका चांगला आहे, डीप मध्ये प्रोटेक्शन नाही आहे, वन बाउन्स गॅदर केला जाईल का नाही, इथे मात्र खेळाडू बनतील दर्शक। पुन्हा एकदा चेंडू निघून चाललाय सीमारेषे पार, चौकार। 32 धावा बलगावा लागतात, 32 ऑन स्कोर बोर्ड। दोन चेंडूचा खेळ संपलाय, 4 चेंडूचा खेळ यामध्ये शिल्लक असेल। आता मात्र सुहासने बॅट खोलायला सुरुवात केली आहे। फुल टॉच, इथे मात्र काय घडतंय, दिशा बघावी लागेल, दिशा चेक करावी लागेल या ठिकाणी। गोलंदाज आलोक्याला डॉट बॉल येतोय। बत्तीस धावा लागतायत। नेक्स्ट बॉल फुल टॉच, यावेळेस मात्र पंच दंडित करतायत, नो दिला गेलाय। दुसऱ्या धावेचा प्रयत्न घेऊ की नको, काय घडतंय, काय बिघडतंय मैदानाच्या आतमध्ये। इथे मात्र ताळमेळ खराब, कॉलिंग खराब आपल्याला पाहायला मिळालं दोन्ही फलंदाजांमध्ये। वन शॉट देखील आपल्याला नक्कीच पाहायला मिळते, एकही धाव मिळणार नाहीये या चेंडूवर, मात्र विकेट जरूर मिळणार आहे येळवण जुगाई या संघाला। दिनेश खेतल इथे मात्र परतीच्या प्रवासाला। यस, एक धाव मिळेल या चेंडूवर फक्त, नो बॉलची, हे देखील नोंद घ्यायची आहे। एकच धाव मिळेल। यस, बुरबाळ संघ आपण या, आपल्याला देखील सन्मानित केलं जाईल। बुरबाळ संघाचे संघनायक यावेळेस काय घडतंय, ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू इथे मात्र पाहायला मिळतोय, चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय, डॉट चेंडू आलाय। आलोकने मात्र पुनरागमन करून दिलंय आपल्या संघाला। पहिल्या 2 चेंडूचा जर विचार केला तर सुहास वर्चस्व गाजवलं तर सुहासने, त्यानंतर मात्र आलोक, कौतुक करावं लागेल। यावेळेस उंची गाठले चेंडूने, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय। 2 धावेचा प्रयत्न देखील या ठिकाणी केला आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली गेली। 2 धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतोय 35 या धावसंख्येवर। ते मात्र आप ट्रॅकर ठेवला होता, ऑन साइडला फटका सजवण्याचा प्रयत्न होता सचिन यांचा, मात्र बॉल आणि बॅटचा काही संपर्क पाहायला मिळाला नाहीये। डॉट चेंडू येतोय, 35 धावा बलकावा लागतात। तिसरं षटक देखील संपलंय, शेवटचं आणि अंतिम षटक।
अजूनही 2 मिनिटांचा खेळ शिल्लक असेल. चला येळवण जोगाई संघ शेवटची 2 मिनिटं शिल्लक असतील याची देखील नोंद घ्या आणि त्या पॅनलाइज केलं जाईल. 2 मिनिटांमध्ये आपल्याला हे षटक पूर्ण हाताळायचं आहे. त्या 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये एक खेळाडू आपल्याला घ्यावा लागेल. शेवटचा आणि अंतिम षटक स्लॉगवरचं षटक. नवीन गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय अनिकेत दाखल होताना. या अनिकेतने लाजवाब झेल देखील टिपला होता बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. आता मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून संधी आहे आपल्या नावाचा दबदबा निर्माण करण्याची. ते होईल काय देखील पाहावं लागेल यावेळेस. क्या बात आहे. चांगला चेंडू डॉट झालाय. सुरुवात चांगली केली या षटकाची अनिकेतने. शेवट देखील गोड करावा लागेल. 5 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. 50 ते 55 धावापर्यंत मजल मारायचे असेल तर तो 1-2 ते मोठी फटके या ठिकाणी येणं गरजेचं आहे. लागोपाठचा दुसरा चेंडू देखील डॉट आलाय. धावांसाठी संघर्ष चालू आहे मैदानाच्या आतमध्ये आरके चिखलवाडी संघाचा. यावेळी बॅट चिलिटिंग एज. यष्टीरक्षक कोणती चुकी करत नाही. मोठी विकेट आणि महत्वाची विकेट. सुहास केतला इथे मात्र माघारी परतवलंय. अगदी कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळालं तर 2 चेंडू 2 डॉट चेंडू त्यानंतर मात्र महत्वाची विकेट. कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं. आणि कौतुकासारखी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये घडली आहे. नाव आहे अनिकेत. येळवण जोगाई संघाचा हा अपकमिंग रायझिंग स्टार मैदानाच्या आतमध्ये आपल्या नावाचा आपल्या गावाच्या नावाचा डंका वाजवतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं गेलं तर रोहित दाखल होताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. 35 धावा धावपलकावर लागल्या आतापर्यंत. अगदी लाजवाब गोलंदाजी आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. 35 धावा धावपलकावर लागतात. यावेळी देखील क्या बात आहे कमालीची गोलंदाजी. अगदी टाळ्या वाजवण्यासारखी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये घडताना आपल्याला पाहायला मिळते. नाव पुन्हा एकदा घ्यावं लागेल अनिकेत आणि अनिकेत मैदानाच्या आतमध्ये नावाचा दबदबा निर्माण करतोय. 4 चेंडू डॉट हाताळले. एक विकेट तरी आली आहे. यावेळी स्क्वेअर लेग अंपायरच्या बाजूने चेंडू ट्रॅव्हल झाला. सिंगल झाली. एक्झिक्यूट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? यस. येळवण जोगाई संघ आपला एक खेळाडू आपल्याला 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. 16 मिनिटांचा खेळ संपलाय. चला या स्पीड जास्तीचा वेळ आपण देखील घेऊ नका मित्रांनो. छत्तीस धावा धावपलकावर लागतायत. यावेळेस फटका चांगला आहे मात्र फटक्यामध्ये इलिव्हेशन नाही आहे. इथे मात्र विकेटचं होईल पतन. शेवटच्या चेंडूवर देखील विकेट आले. काय कमालीची गोलंदाजी या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. अनिकेत यांनी केली आहे. आपल्या संघाला इथे मात्र धावांपासून वाचवलंय. चिखलवाडी संघाच्या धावसंख्येला इथे मात्र रोखलंय 36 या धावसंख्येवर. चला नेक्स्ट मॅच केरले आणि गवळेवाडी संघ. शेवटचा आणि अंतिम कॉल. विनंती असेल दोन्ही संघाच्या संघनायकांना आपण या टॉच का बॉस मध्ये आपलं देखील स्वागत केलं जाईल. नरेश दादा या. या संदीप दादा चाळके साहेबांच्या शुभार्थी आपण करणार आहोत टॉच. शेवडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष. अगदी पाहिलं गेलं तर ज्या व्यक्तिमत्वाने क्रिकेट जगला, क्रिकेट खेळला आणि अगदी शेवडी तालुक्यातील क्रिकेट प्रेमींना एक हक्काचं व्यासपीठ निर्माण करून देण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून केलं जात आहे. शेवडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष, सर्वांचे लाडके अध्यक्ष संदीपजी चाळके साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केला जाईल टॉच. ARCC गवळेवाडी आणि केरले स्पोर्ट्स केरले या दोन संघांमध्ये. यस बुरंबाळ संघ शेवटचा आणि अंतिम कॉल असेल. बुरंबाळ
यास केरले संघाने नाणेफेक जिंकले. आपला निर्णय लगेचच कळवला गेला. धन्यवाद. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलाय केरले संघाने. आणि सर्वांना नक्कीच सर्व शावडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मधले सर्व खेळाडूंना विनंती असेल, जेवणाची सोय झालेली आहे, जेवण आपण नक्कीच करून घ्या. मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी ARCC बुरंबा संघाला देखील सन्मानित केलं जाईल. येस, चिखलवाडी संघ लगेच आपण सुसज्ज आणि सुंदर क्षेत्ररक्षण सजवून घ्या. 37 धावा बनवायच्या आहेत येळवण जुगाई संघाला. आणि या 37 धावा लक्ष्मण वरेकर साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण देणार आहोत. ARCC बुरंबा संघाला सन्मानित केलं जाईल सन्मान चिन्ह देऊन. स्क्रीनवर आपण पाहिलं गेलं तर उपस्थित मान्यवर देखील मान्यवरांच्या शुभ हस्ते सदतीस धावा चेस करण्यासाठी युवराज आणि आलोक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. गोलंदाजी मार्कवर या 37 धावा डिफेंड करायची आहेत. आता मात्र RKC चिखलवाडी संघाला डिफेंड करण्यासाठी आपण पाहिलं गेलं तर RKC चिखलवाडी संघाचा वंडर बॉय आपण पाहिलं गेलं सुशांत आपे दाखल होतोय राईट मध्ये विकेट. रफ्तार का बादशाह इथे मात्र पहिला चेंडू ऑन साइडला विकेट केला. पहिला चेंडूवर धमाका दिलाय RKC चिखलवाडी संघाला. आलाय हा चौकार. पाहायला गेलं तर RKC चिखलवाडी संघाकडून पहिल्या चेंडूवर देखील चौकार ठोकला होता सुशांतने. आणि आलोकने देखील तशीच सुरुवात या इनिंग मध्ये आपल्याला नक्कीच करताना आपल्याला पाहायला मिळतोय. 37 धावा डिफेंड कराव्या लागतील यजमान संघाला. इथे मात्र आपलं स्थान या स्पर्धेत जीवित ठेवायचं असेल तर यावर मात्र वेगावर स्वार. क्या बात आहे. वेगवान गोतीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. कौतुक करावं लागेल गोलंदाज देखील. पहिल्या चेंडूवर चौकार ठोकल्यानंतर मात्र इथे मात्र कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळतंय सुशांत. यावेळेस फटका चांगला आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन नाही आहे. चेंडू निघून चाललाय डीप अगदी बाउंड्रीच्या बाहेर. चौकार येतोय. 4 धावेच्या मध्ये धावफलक देखील पुढे सरकतोय 8 या धावसंख्येवर. एक तेरी एक मेरी कभी खुशी कभी गम असं मैदानाच्या आतमध्ये चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिला चौकार आला, त्यानंतर मात्र डॉट, त्यानंतर मात्र दुसरा चौकार देखील आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी बॅटची स्विंग आधी जरूर झाली आहे. डॉट चेंडू पुन्हा एकदा एक केला जातोय. आलोक आपण पाहिले गेले तर छोटा पॅकेट बडा धमाका 2 चौकार त्याच्या बॅट मधून आपल्याला नक्कीच पाहायला मिळाले. यावेळेस मिस टायमिंग आहे. सागर
केसरकर इथे मात्र झेल खाली झेल होते ड्रॉप. संधी निर्माण करून दिली होती तर संधीचं इथं मात्र सोनं करता आलं नाहीये. जजमेंट थोडंसं खराब नक्कीच आपल्याला पाहायला मिळालं. दरम्यान मात्र 2 धावा देखील पूर्ण केल्या दोन्ही फलंदाजांनी आणि या 2 धावांच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतोय 10 या धावसंख्येवर. यावेळेस इनफिल्ड खेळाडूंच्या बोलून कमालीचा फटका आपल्याला पाहायला मिळतो. चांगलं क्षेत्ररक्षण, कमालीचं क्षेत्ररक्षण नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. आपल्या संघासाठी दिलेली कमिटमेंट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा जरूर वाचवल्या आणि 2 धावा जरूर बनवल्यात. चंद्रकांत स्पोर्ट्स येळवण संघाच्या फलंदाजांनी धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल 12 या धावसंख्येवर. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपतोय आणि या मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक देखील संपतोय. धावफलकावर धावा लागलेत 12. चला स्पीडअप घ्या मित्रांनो. नवीन बॅट गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतो. दुसऱ्या षटकामध्ये दिनेश खेतल शवडी एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणारा खेळाडू या नावाने देखील चर्चा राहिली आहे. या नावाने देखील प्रभावित केलंय आतापर्यंत. भरपूर सारे विजेते पद आपल्या संघाला मिळवून देण्याचं काम या ठिकाणी या शवडी एक्सप्रेस अर्थात दिनेश खेतेल यांच्या माध्यमातून नक्कीच राहिले. आता मात्र संघाला गरज आहे आणि या गरज असताना इथे मात्र या खेळाडूला आपल्या गोलंदाजीचं मादक सौंदर्य दाखवावं लागेल. या चला स्पीडअप करा मित्रांनो. शेवटची 10 मिनिटं 10 ते 11 मिनिटं शिल्लक आहेत. जवळजवळ 5 ते 6 मिनिटांचा खेळ संपलेला आहे. फर्स्ट बॉल राईटमध्ये विकेट. दिशा देण्याचा प्रयत्न युवराज यांचा. पहिला चेंडू आला डॉट. अगदी कमालीची सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. शांत आणि संयमी सुरुवात जरूर आपल्याला नक्कीच पाहायला मिळाली. दोन्ही बाजूने सेन्सिबल क्रिकेट. अगदी सन्मान दिलाय चांगल्या चेंडूचा. अगदी हे क्रिकेटचं सूत्र आहे. पाहिलं गेलं तर क्रिकेटचं सूत्र आहे चांगल्या चेंडूचा सन्मान द्या आणि खराब चेंडूचा अपमान करायचा आहे. हे सूत्र आता जाणार नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. युवराज सिंगल आले आणि सिंगलच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल 13 या धावसंख्येवर. 16 चेंडू अजूनही 24 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस क्या बात आहे. कमालीचा फटका आपण पाहतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू निघून चाललाय. सीमारेषे पार. 1 बाउन्स चौकार. पंधरा चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे. मित्रांनो थोडंसं स्पीडअप करा. जास्तीचा वेळ आपण देखील घेऊ नका. हेलिकॉप्टर
इलिव्हेशन नाहीये या फटक्यामध्ये मुकुंद इथे मात्र कोणती चुकी करत नाहीयेत. विकेट होईल पतन. धक्का क्रमांक पहिला लागतोय तो चंद्रकांत स्पोर्ट्स येळवण जुगाई संघाला. मुकुंदचं कौतुक करावं लागेल या ठिकाणी. कमालीचा झेल आपल्याला पाहायला मिळतोय. कमबॅक करून दिलाय आर के चिखलवाडी संघाला. इथे मात्र दिनेश आणि मुकुंद याने त्याला स्पीडअप घ्या. इन आउट थोडस फास्ट करा मित्रांनो. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय अर्चित इन ॲट नंबर 3 वर. नेक्स्ट बॉल. क्या बात आहे. अचूक टप्प्यावर अचूक नियंत्रण आणि फलंदाजाला मात्र पहिल्याच बॉलवर डॉट बॉलचं आमंत्रण दिलंय. कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. ज्या पद्धतीने पहिल्या चेंडूवर आपण पहिले गेलं तर पहिला चेंडू डॉट आला, त्यानंतर मात्र सिंगल, त्यानंतर मात्र एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला आलोकच्या बॅट मधून. त्यानंतर मात्र आलोकची विकेट, महत्वाची विकेट आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मिस टायमिंग आहे. मुकुंद येतोय पुन्हा एकदा चेंडू खाली आणि इथे मात्र लागोपाठची दुसरी विकेट आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. कमबॅक करून या ठिकाणी दिलाय आणि जवळजवळ 7.5 मिनिटांचा खेळ या ठिकाणी संपलाय. माफ करा, 8.5 मिनिटाचा खेळ संपलाय. 7.5 मिनिटाचा खेळ अजूनही शिल्लक असेल या षटकामध्ये. या 2 षटकामध्ये आपल्याला 7.5 मिनिटांमध्ये पूर्ण करायचे आहेत. नवीन गोलंदाजी मार्कवर तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय सागर केसरकर दाखल झालेत. त्याला स्पीडअप घ्या मित्रांनो. जवळजवळ 7.5 ते 7 मिनिटांचा खेळ शिल्लक आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अजय कांबळे दाखल होताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळत आहेत. 12 चेंडू आणि तब्बल 20 धावांची आवश्यकता आहे. 20 धावा डिफेंड करण्यासाठी आपण तिसऱ्या षटकामध्ये, निर्णायक षटकामध्ये आपण पाहिलं गेलं तर सागर केसरकर दाखल होतोय. यस, थोडस स्पीडअप करा मित्रांनो. बारा चेंडू 20 धावांची गरज. सागर केसरकर राईट ऑन द विकेट. लोअर फुल टॉस चेंडू अलॉंग दी कार्पेट लॉंग ग्राउंड क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. अगदी सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील ते मात्र सहज आणि सोप्यारित्या पूर्ण केले. सुंदर आणि बिटवीन द विकेट आणि या 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतोय. 19 या धावसंख्येवर. अकरा चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे. 19 धावा धावफलकावर लागतात. 11 चेंडू 18 धावांची गरज. इथे मात्र जाऊ दिलाय आणि इथे मात्र डॉट चेंडू आलाय. अवे फ्रॉम द बॉडी ठेवलाय. युवराजकडे क्षमता आहे, कौशल्य आहे, संयम ठेवावा लागेल. शेवटच्या चेंडू पर्यंत इथे मात्र संयम ठेवावा लागेल दोन्ही संघांना. 10 चेंडू आणि तब्बल 18 धावांची आवश्यकता आहे. समोरच्या दिशेने इथे मात्र काय करताय, जजमेंट थोडंसं खराब. चेंडू निघून चाललाय समोरच्या दिशेने. 1 बाउन्स, सीमारेषे पार, चौकार. नऊ चेंडू 14 धावांची गरज. कमालीचा फटका आपल्याला पाहिला. अगदी लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. थोडस जजमेंट खराब होतं मुकुंद याचा. चेंडू निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. दिशा देण्याचा प्रयत्न. डॉट चेंडू होतोय. क्या बात आहे, कम बॅक केलंय. मॅच मध्ये प्रत्येक चेंडूवर ट्विस्ट येते. एक चौकार आणि त्यानंतर मात्र डॉट चेंडू. कौतुक करावं लागेल गोलंदाज देखील.
यावेळेस स्विंग अँड मिस टाळ्या वाजवल्या जातात डगआउट मधून व्यासपीठावरून, कारण टाळ्या वाजवण्यासारखी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करते. नाव आहे सागर केसरकर, आपल्या नावाचा डंका वाजवतोय मैदानाच्या आतमध्ये. लागोपाठचे 2 चेंडू डॉट हाताळलेत. आता मात्र समीकरण बदलते. 7 चेंडू आणि तब्बल 14 धावांची आवश्यकता आहे. हाय व्होल्टेज सामना. प्रेशर आता मात्र गोलंदाजी फलंदाजी करणारी टीम चंद्रकांत स्पोर्ट्स येळवण जोगाई संघासमोर आपल्याला नक्कीच पाहायला मिळते, कारण या 2 डॉटने फलंदाजांवर प्रेशर निर्माण केले. यावेळेस अजून एक टप्पा, अजून एक डॉट बॉल. कौतुक करावं लागेल सागर केसरकरचं देखील. कमालीचे अगदी सुरेख धाटणीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करताना आपल्याला पाहायला मिळाले. 6 चेंडू आणि तब्बल 14 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू मध्ये 20 धावा डिफेंड करायच्या होता आणि अशा प्रकारची गोलंदाजी अगदी टाळ्या वाजवण्यासारखी कामगिरी आहे. यस, जेवण तयार आहे मित्रांनो. जेवणाचं कोण बाकी असेल तर आपण जेवून घ्या. 3 मिनिटांचा खेळ शिल्लक असेल अजूनही. जवळजवळ 14 मिनिटांचा खेळ 13 मिनिटांचा खेळ संपलाय. 3 मिनिटांचा खेळ अजूनही शिल्लक आहे मित्रांनो. स्टॉपवॉच चालू आहे. शेवटचं षटक आणि या निर्णायक षटकामध्ये आपण पाहायला घेतोय संघाचा संघनायक कर्णधार सुहास खेतल गोलंदाजी मार्कवर 6 चेंडू 14 धावा डिफेंड करण्यासाठी दाखल होतोय. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहायला गेलं तर पहिला चेंडू फेस करताना अजय, पहिला चेंडू अलॉंग द कार्पेट मिड विकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. सिंगल झाली एक्झिक्यूट. चांगली सुरुवात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आकरी चिकुरवाडी संघाकडून. अगदी ते 37 धावा डिफेंड करताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय आणि डिफेंड करण्यासाठी हा संघ जाणला जातो. नाव आहे RKCC चिखलवाडी संघ. 5 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे चंद्रकांत स्पोर्ट्स येळवण जोगाई या संघाला. अप ट्रॅकर इथे मात्र फटका फसलाय. नो मॅच मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. 1 बाउन्स गॅदर केलाय. तत्वर मात्र 2 धावा पूर्ण केलाय. सुंदर आणि मिड इन द विकेट. 4 चेंडू 11 धावा. समीकरण बदलतंय हळूहळू. इथे मात्र काउंटडाऊन देखील चालू झालाय. स्टॉपवॉच देखील थांबत नाहीये. जवळजवळ 2 मिनिटाचा खेळ या ठिकाणी शिल्लक असेल. 4 चेंडू आणि 11 धावांची अजूनही गरज असेल. खोलवर टप्प्याचा चेंडू डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. रोहित त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव उत्तर. क्या बात आहे. अगदी सुरेख असं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी एक धाव डिफेंड करताना आपल्याला पाहायला मिळतोय RKC चिखलवाडी संघ. 3 चेंडू आणि तब्बल 10 धावांची गरज. एक मोठा फटका चंद्रकांत स्पोर्ट्स येळवण जोगाई संघाला सामन्यामध्ये आणू शकतो, तर एक डॉट चेंडू इथे मात्र चिखलवाडी संघ आपला सामन्यावर शिक्कामोर्तब करू शकते. यावेळेस काय करताय, मोठा फटका आणि मोठा फटका आलाय इथे मात्र चंद्रकांत स्पोर्ट्स येळवण जोगाई संघाकडून. आता मात्र समीकरण बदलतंय. सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण केली या षटकाराने. 2 चेंडू आणि 4 धावांची गरज. दोन चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे. फुल टॉस आणि इथे मात्र फुल टोल वसूल केलाय. सामना केलाय फिनिशिंग स्टाईल. विकेट नक्कीच सामना जिंकलाय. इथे मात्र चंद्रकांत स्पोर्ट्स येळवण जोगाई या संघाने हार्ड लक बॅड लक RKC चिखलवाडी संघ. हाय व्होल्टेज सामना नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. अगदी डॉमिनेट केलाय चंद्रकांत स्पोर्ट्स येळवण जोगाई संघाने RKC चिखलवाडी संघाला. नेक्स्ट मॅच चला
केरले संघ लगेच आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या. केरले विनंती असेल केरले संघाला लगेच आपण मैदानाचा ताबा घ्या आणि लगेच क्षेत्ररक्षण देखील सजवून घ्यायचं आहे.